तर भारतानं जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या वायुसेनेची ठिकाणं अर्थातच एअरबेस नष्ट केलेत। ती नेमकी का महत्त्वाची होती त्यावर एक नजर टाकूया। रावळपिंडीतला नूरखान एअरबेस पाकिस्तानच्या वायुसेनेचा हा सर्वात प्रमुख एअरबेस होता। हा बेस ध्वस्त झाल्याची पुष्टी पाकिस्तान सैन्यानंही केली आहे। हल्ल्यावेळी इथं मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानं असण्याची शक्यता वर्तवली जाते। स्फोटात रडार यंत्रणा ही नेस्तनाबूत झाली असल्याचं सांगितलं जातंय। पाकिस्तानी सैन्याचं मुख्यालय देखील या एअरबेसच्या बाजूला आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला रहीम यार खान एअरबेसही नष्ट झालाय। पाकमधल्या पंजाब भागातल्या वायुसेनेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण होतं। इथून पाकिस्तानी सैन्य भारताच्या हद्दीत ड्रोन पाठवून हल्ले करत होतं। भारताच्या हल्ल्यात मोठ्या संख्येनं इथले ड्रोन नष्ट झाल्याचा अंदाज आहे। भारताच्या राजस्थान आणि गुजरात सीमेजवळ असल्यानं पाकिस्तानसाठी हा एअरबेस अत्यंत महत्त्वाचा होता। लॉजिस्टिक सपोर्ट आणि सैन्य कारवायांसाठी या तळाचा सर्वाधिक वापर व्हायचा। चकलाल मधला मुरीद एअरबेसचंही हल्ल्यात मोठं नुकसान झालंय। हा एअरबेस देखील रावळपिंडीपासून काही अंतरावर होता। पाकिस्तान वायुदलाच्या युद्धसामुग्रीसाठी हा तळ महत्त्वाचा होता। हल्ल्यात इथलं हवाई संरक्षण युनिट नेस्तनाबूत झाल्याचा दावा आहे। शोरकोट शहरातला रफीक एअरबेसही हल्ल्यात नष्ट झालाय। पंजाब प्रांतातल्या शेरकोट शहराजवळ हा एअरबेस होता। 1940च्या दशकात ब्रिटिश राजवटी दरम्यान या एअरबेसची स्थापना झाली होती। या बेसवरच प्रामुख्याने पाकिस्ताननं JF-17 विमान ठेवली असल्याची माहिती आहे। भारताच्या सीमेपासून जवळ असल्यानं या एअरबेसचं मोठं महत्त्व पाकिस्तानसाठी होतं। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्याच सरगोधा एअरबेसही जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे। हा बेस पाकिस्तानी वायुदलाचा मुख्य ऑपरेशनल बेस होता। माहितीनुसार हे पाकिस्तानच्या सेंट्रल एअर कमांडचं मुख्यालय होतं। या बेसवर 2 मोठे रनवे, अत्याधुनिक मिसाईलचा साठा असण्याचा अंदाज आहे। इथं प्रशिक्षण सेंटरही असल्यामुळे यावरचा हल्ला पाकिस्तान वायुसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय।